यानंतर बघूया दिवसभरातली चौथी मोठी बातमी। देशात कायद्याचं राज्य आहे की भाजपचा, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केलाय। मुंबई पोलिसांनी एकाच प्रकारच्या कार्यक्रमांसाठी काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केलेत आणि भाजप नेत्यांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केलेले नाही आहेत, असा आरोप काँग्रेसने केलाय। आणि यावरून आता काँग्रेस नेते आक्रमक झाले, तर भाजपनेही काँग्रेसवर पलटवार केलाय। परवानगी न घेता आपल्या जाहीरनाम्याचा कार्यक्रम मुंबईच्या मरीन ड्राईव्ह इथं केला, तर त्यांच्यावर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही। मुंबई काँग्रेसने गेल्या रविवारी तिथेच जाहीरनामा प्रकाशित केला, तर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाला आम्ही हे लक्षात आणून दिलं असता, तुम्ही कोणतेही माईक वापरू नका, स्टँडी वापरा। जर भाजपच्याच प्रमाणे कार्यक्रम केला तर हरकत नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। पोलिसांनी तिथे सहकार्यही केले, पण वरून काय सूत्रे हल्ली आणि गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांना विचारणा केली तर तुम्हाला माहित आहे ना काय चाललंय ते, असा हतबल जवाब पोलिसांनी दिला। आमचा प्रश्न आहे की भारतात कायद्याचं राज्य आहे का भाजपचं? सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय कसा? न्यायालयात आम्ही ही लढाई लढू, पण जनतेने देशात हुकुमशाही सुरू आहे हे ओळखावं। जाहीर निषेध। गुन्हा दाखल करायचा असा पोलीस यंत्रणा आहे। तुम्ही काही धिंगाणा घाला, तुम्ही काही नाच करा, तुम्हाला कोण अडवणार नाही। तुम्ही कापून टाकायची भाषा करा, तुम्ही कोणाला मारून टाकायची भाषा करा, गुंडांना सोबत घेऊन चला, काही फरक पडणार नाही, कारण त्यांना मुभा आहे, सरकार आहे ना। हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने बघताय। जर त्याच ठिकाणी तो कार्यक्रम होत असेल आणि त्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई होत नसेल आणि काँग्रेसवर कारवाई होत असेल, तर हे विरोधकांना दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न आहे। मुंबई शहरामध्ये जर कोणी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करणार असेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम क्रिएट करणार असेल, तर पोलीस आपलं काम करतीलच ना। कार्यक्रम करणं आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणं याच्यामध्ये फरक आहे। त्यामुळे काँग्रेस पार्टीकडून काय केलं जात आहे? आमच्या कार्यालयावरती धावून येतात, कार्यालयावरती मोर्चे काढतात, अटॅक करतात, हल्ले करतात, प्रक्षोभक विधानं करतात। मग पोलीस तर आपलं काम करणारच ना। त्यामुळे कार्यक्रमाला विरोध नाही, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करण्यावरती पोलीस नक्कीच कारवाई करतील आणि पोलीस त्यांचं काम करतील।